आज या ठिकाणी आपल्याला आउटसाइड मायक्रोमीटर रीडिंग वाचन बघायचं आहे. तर ते वाचन कसं करायचं या ठिकाणी आपण बघू. यापुढे आपण कोणत्या भागाचं नाव काय आहे हे बघितलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला दिसते थिंबल, त्यानंतर स्लीवमध्ये बसवलेला जो भाग आहे स्पिंडलचा. आज या ठिकाणी या स्लीववरती काय केलेलं आहे, आडवी रेषा मारलेली आहे. आडवी, त्या आडव्या रेषेला म्हटलं जातं डेटम लाईन किंवा सेंटर लाईन. तर या डेटम लाईन किंवा सेंटर लाईनच्या वरच्या बाजूला ज्या रेषा आखलेल्या आहेत याच्यामधलं अंतर असतं 1 मिलीमीटर. प्रत्येक रेषेमधलं अंतर किती आहे, 1 मिलीमीटर असतं. आणि या डेटम लाईन किंवा सेंटर लाईनच्या खालच्या बाजूला जी रेषा आहे त्या प्रत्येक रेषेमधलं अंतर असतं अर्धा मिलीमीटर, म्हणजे 0.50 mm असतं. त्यानंतर इथं फिरणारा हा जो भाग आहे याला म्हटलं जातं थिंबल. या थिंबल वरती काय केलं आहे, परत अशा आडव्या रेषा मारलेल्या बघा. तर या दोन रेषेमधलं जे अंतर आहे ते सुद्धा असतं 0.50 mm, म्हणजेच 1/2 मिलीमीटर अंतर असतं. म्हणजे सब स्केल अर्धा मिलीमीटरचं असतं, थिंबल स्केल सुद्धा अर्धा मिलीमीटरचं असतं. तर या ठिकाणी आपण वाचन काय करायचं, या ठिकाणी हे जे रीडिंग आहे हे रीडिंग ऍक्च्युअली आपल्याला दिसतं किती हे बघायचं आहे. तर या ठिकाणी वाचन कसं करायचं, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जायचं. आता डेटम लाईन किंवा सेंटर लाईनच्या वरच्या बाजूला बघा 0 पासून जर वाचन केलं 5, 10, 11, 12 किती दिसतं क्लिअर. म्हणजे या थिंबल स्केलची जी उभी रेषा आहे या रेषेच्या डाव्या बाजूला क्लिअर दिसणारं मिलीमीटर किती आहे, 12 मिलीमीटर आहे. म्हणजे मेन स्केल किती आलं, 12.00 mm आलं. ओके, लिहून घ्या तिथं. त्यानंतर या ठिकाणी खाली या डेटम लाईन किंवा सेंटर लाईनच्या खालच्या बाजूला इथं बघा या 12 पासूनची जी रेषा आहे वरचं मेन स्केल किती आहे, 12 mm. त्याच्या पुढची जी रेषा आहे ही बघा, तुम्हाला दिसते क्लिअर दिसते. जर क्लिअर दिसत असेल तर त्या ठिकाणचं अंतर आपल्याला पकडावं लागतं. म्हणजे किती, 1/2 मिलीमीटर पकडावं लागतं. तर या ठिकाणी रीडिंग घेत असताना अर्ध्या मिलीमीटर आपण कसं पकडतो, 0.50 mm. तर ते अंतर त्या ठिकाणी लिहा. सब स्केलला किती द्यायचा, 0.50 mm. त्यानंतर बघा तिसरं वाचन करायचं आपल्याला थिंबल स्केलचं. आता या ठिकाणी 13 mm जे आहे 13 mm ला थोडं कमी आहे. ते किती कमी आहे हे आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. 12चं क्लिअर कळालं आपल्याला मेन स्केलचं. सब स्केल क्लिअर दिसतं म्हणून आपण किती घेतलं, 0.50 mm घेतलं. त्यानंतर या डेटम लाईन किंवा सेंटर लाईन बरोबर कोणती रेषा जुळते, डेटम लाईन किंवा सेंटर लाईन या बरोबर या थिंबल स्केलची कोणती रेषा जुळते हे बघायचं. आता बघा इथं 40 तुम्हाला क्लिअर दिसतं, 41, 42, 43. म्हणजे या ठिकाणी हे जे रीडिंग आहे तुम्हाला क्लिअर दिसतं किती, या डेटम लाईन किंवा सेंटर लाईन बरोबर जे जुळलेलं आहे किती आहे, 41, 42, 43 म्हणजे 43. ओके, तर या ठिकाणी थिंबल स्केल लिहिताना कसं लिहायचं, 0.43 म्हणजे 0.43 mm असं लिहायचं. तर या ठिकाणी टोटल रीडिंग आले किती बघा, बेरीज करा आणि हे 0.50 करा बेरीज, 0.50 आणि हे 43 आहे. पॉइंट किती आलं, 12.93 मिलीमीटर आलं. किती आलं, 12.93 मिलीमीटर या ठिकाणी तुम्हाला रीडिंग दिसतं. म्हणजे जर असं दिसत असेल तर रीडिंग किती येतं, 12.93 mm. आवाज कसा आहे